आज आपण ज्या कवितेचं स्पष्टीकरण बघणार आहोत त्या कवितेचे नाव आहे शब्दांचे घर। या कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार। यांचा जन्म 1939 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 2008 असा आहे। आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी त्यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहेत। भाषेद्वारे आपण आपले विचार, सुखदुःख व्यक्त करतो। प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे। व्यक्ती लहान असो किंवा मोठा, त्याला शब्दांचा वापर करावाच लागतो। या कवितेत कवीने सांगितले आहे की आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांमुळे आपलं जीवन कसं सुंदर झालेलं आहे। शब्दांची सृष्टी कशा प्रकारे आहे आणि शब्दांमध्ये काना, मात्रा, वेलांटी इत्यादी कशा प्रकारे वापरलेले असतात हे सांगितले आहे। हे सर्व शब्द जोडून आपण आपल्या भावना व्यक्त करतो। या ठिकाणी शब्दांचा गौरव केलेला आहे। स्वर आणि व्यंजन यासोबतच शब्द हे आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत। प्रत्येक प्रकारची भावना आपण याद्वारे व्यक्त करतो, मग ती सुखाची भावना असो किंवा दुःखाची। शब्द त्याला मोकळी वाट करून देत असतात। शब्दांशिवाय काहीही शक्य नाही। शब्दांबद्दलच आपल्याला या कवितेतून अधिक शिकायचे आहे। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। आपण ज्या घरात राहतो ते घर विटा, गिट्टी, रेती, सिमेंट अशा अनेक वस्तूंनी बनलेलं असते आणि घर बनल्यानंतर आपण त्याला अनेक वस्तूंनी सजवतो। या कवितेमध्ये ज्या घराची कल्पना केली आहे ते घर शब्दांचे घर आहे आणि हे संपूर्ण तयार झालेले घर म्हणजे आपले विकसित झालेले शब्द आहेत आणि त्यातून निर्माण झालेली भाषा आहे। या शब्दांमधूनच भाषा निर्माण होते। भाषा हळूहळू विकसित झालेली आहे। हे शब्द आणि भाषा अतिशय सुंदर आहे। जगामध्ये अनेक भाषा आहेत, हिंदी, मराठी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, उडिया, चायनीज अशा अनेक प्रकारच्या भाषा या जगामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या भाषा बोलल्या जातात। शब्दांच्या या घरांमध्ये काही कोमल नाजूक स्वर सुद्धा राहतात। हे नुसतं शब्दांचं घर आहे का? नाही, येथे स्वर आहेत, व्यंजन आहेत आणि यापासूनच शब्द बनतात। मराठीमध्ये स्वर कोणते आहेत? अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा। आणखी दोन स्वरांची यामध्ये भर पडली आहे। ॲ, ॲपल मधला ॲ आणि ऑ, ऑगस्ट मधला ऑ। येथे कवीने उपमा दिलेली आहे की हे हळवे स्वर सुद्धा शब्दांच्या घरात राहतात, कारण की स्वरांशिवाय शब्द तयार होणार नाहीत। शब्दांचं काही अस्तित्व सुद्धा राहणार नाही। घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। आपण ज्या घरात राहतो त्यामध्ये आपल्या घरातील सर्व लोक राहतात। भाऊ,
बहीण, आई, बाबा आणि अन्य जवळचे नातेवाईक सुद्धा राहतात. तर आता या शब्दांच्या घरामध्ये कोण कोण राहत असेल बरे? शब्दांच्या या घरांमध्ये स्वर आणि व्यंजन तर राहतातच, सोबतच काना, मात्रा, वेलांटी, उकार, आकार, ओकार, अनुस्वार हे सर्व सुद्धा राहतात. हे सर्व या घरातीलच सदस्य आहेत. कारण की आपल्याला माहीतच आहे, काना, मात्रा, वेलांटी, उकार, आकार, ओकार, अनुस्वार हे आपण शब्द बनवताना आणि बोलताना वापरत असतो. आपल्या घरात जसे आपण गुण्यागोविंदाने राहतो, तसेच हे सर्व सुद्धा या शब्दांच्या घरात एकोप्याने राहतात. आणि हे सर्व नुसते एकत्र राहत नाहीत, तर ते अक्षरांचा खेळ सुद्धा खेळतात. काना, मात्रा, वेलांटी, उकार, आकार, ओकार, अनुस्वार यांच्यामुळे अनेक शब्द तयार होतात. त्यांच्या जोडीला आणखी विरामचिन्हे आहेतच. विरामचिन्हे कोणकोणती आहेत? पूर्णविराम, अल्पविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्ह हे सर्व विरामचिन्हे आहेत. भावना व्यक्त करताना त्यांचा आपण वापर करत असतो. त्यामुळेच आपण एखाद्याच्या लिखाणातील भावना जशीच्या तशी समजू शकतो. अन्यथा शब्द तर कळले असते, पण भावना समजू शकलो नसतो. हे सर्व सुद्धा यांच्या बरोबर या शब्दांच्या घरांमध्ये राहतात आणि त्यामुळे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर बनलेले आहे. आणि प्रमुख बाब म्हणजे हे सर्व आनंदाने राहतात या शब्दांच्या घरामध्ये. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान, मधले अंतर कुरवाळाया, रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. शब्दांच्या घरातील सर्व सदस्य हे गुण्यागोविंदाने शब्दांच्या घरामध्ये राहतात. पण या सर्वांची एखादी तक्रार सुद्धा हवी हवीशी वाटते. आपल्या घरात सुद्धा छोटी मोठी भांडणे होत राहतात. कारण की त्याशिवाय घरात मजाच नसते. त्याशिवाय प्रेम वाढत नाही, त्याशिवाय आपुलकी वाढत नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो. कधी कधी तर एकाच शब्दांचे वेगवेगळे अर्थ असतात. ते शब्दच आहेत ज्यामधून सुखदुःखांची जाणीव होते. जरी शब्दांचा अर्थ वेगवेगळा असला तरी त्यांच्या सुखदुःखांची आपल्याला जाण होते. कारण शब्दांमुळेच आपण भावना व्यक्त करू शकतो. विचार करा की जर शब्द नसते तर आपल्या मनामध्ये काय चाललं आहे हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नसतो. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपल्याला इतर प्राण्यांप्रमाणे केवळ आवाज काढूनच काम काढावे लागले असते. कोणी कोणाशी बोलू शकले नसते, विचार व्यक्त करू शकले नसते. शब्दांमुळे भाषा ही हवी हवीशी वाटते. आपल्या भाषेवर आपण प्रेम करतो. काही काही शब्दांची चिडचिड होते, पण त्यात सुखदुःखाची जाणीव होते. घर म्हटले की भांड्याला भांडे लागणारच. शब्दांमधील हे भांडण किंवा मनमुटाव, त्यामध्ये पडलेली फूट किंवा अंतर भरून काढण्यासाठी शब्दांच्या वरती रेघ मारल्या जाते. म्हणजेच त्यांना एकत्र ठेवण्यात येते. किती छान सोय केलेली आहे या शब्दांच्या घरात. सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची अति उत्तम सोय आहे. तुम्ही पुस्तकातील चित्र बघितल्यास असे दिसून येते की ही जी रेषा आहे शब्दांच्या वर, त्याचे या घरावरती छप्पर बनलेले आहे. ते या शब्दांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते. एका छप्पर असलेल्या घराची कल्पना येथे कवीने केलेली आहे. आपण सुद्धा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणि प्रेमाने बांधून ठेवण्याचा संदेश यामधून मिळतो.
कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. ज्याप्रमाणे जमिनीत बीज लावले की नवीन अंकुर येतात, तसेच अनेकांच्या मनात सुद्धा नवीन नवीन कल्पना येत राहतात. जेव्हा आपल्या मनामध्ये एखादी नवीन कल्पना येते आणि आपले म्हणणे जवळच्या माणसाला ते सांगायचे असेल, तर ती आपण त्याच्या कानामध्ये हळूच सांगतो, म्हणजेच कुजबुजतो. अंकुराप्रमाणे आपल्या मनातली भावना उमलत असते. अंकुर म्हणजे नवीन सुरुवात. एखादी अशी गोष्ट असली, अशी नवीन गोष्ट असली की आपण एखाद्याच्या कानामध्ये जाऊन कुजबुजतो. आणि मग काय होतं, आपल्या भावना ह्या आपल्या मनामध्ये राहत नाही. आपण त्यांना वाट मोकळी करून दिलेली असते. इतरांपर्यंत आपण त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या भावनेला एकदम धक्का लागू नये म्हणून आपण ती कुजबुजतो. या भावना किंवा विचार पोहोचवताना आपल्याला शब्दांचा इतका लळा लागतो की या शब्दांशी नाते जुळून जाते. शब्द हे असे आहेत की त्याच्या प्रेमात पडलो की मोठ्या मोठ्या रचना आपोआपच तयार होतात. त्यातून मनभर गाणे म्हणतो. हृदयातील आणि मनातील भावना मोकळ्या करतो. कमी शब्दांमध्ये जास्त सांगायचे असेल तर कविता हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. अनेक कवी आणि कवयित्रींनी त्यांच्या भावना कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. कविता म्हणजे कवींच्या मनातल्या भावना, आणि त्या कशाने व्यक्त होतात तर शब्दांनी. आणि तिचा लळा लागला म्हणजे काय, या सर्वांचा वापर करून आपण कविता लिहायला लागतो, बोलायला लागतो, आपल्या भावना मोकळ्या करतो, आपले विचार व्यक्त करतो. सुंदर सुंदर हे गाणे मग झिरपत राहते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत, आणि मग ते समाजात पसरते. गीत आपल्या अवतीभोवती निर्माण होते. आपल्या मनामध्ये काळीजभर म्हणजे आपल्या मनभर हे गाणं प्रथम तयार होते, आणि ते केवळ शब्दांमुळेच. मग ते गाणे आपल्याला आणि इतरांना आवडते. अशा प्रकारे या शब्दांची किमया आहे. शब्दांचं हे घर खरोखरच खूपच सुंदर आहे. आपण आपल्या घराची फार काळजी घेतो, त्याला नुकसान होऊ नये याबाबत दक्ष राहतो. शब्दांच्या घराची सुद्धा आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. शब्दांचा वापर खूप जपून करायचा आहे. उचित शब्दांमुळे जसे प्रेम वाढते, आपुलकी वाढते, तसेच काही चुकीच्या शब्दांमुळे दुरावा निर्माण होतो, मारामारी होते आणि अनेक अनर्थ होतात. त्यामुळे या शब्दांचा वापर आपण जपून करायला हवा. इतरांची मने दुखावू नये असे शब्द वापरू. शब्दांमुळे आपल्याला लेखन वाचन करता येते. त्यामुळे आपले ज्ञान वाढवण्याचे काम यातून करावे. शब्दांच्या या सुंदर घराचा छान छान उपयोग करायला स्वतः शिकावे आणि इतरांना सुद्धा शिकवावे. तर हे शब्दांचे घर फारच सुंदर आहे, अति सुंदर.